आले 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 हो, 3,000 रुपये वाटप पुन्हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. लाडक्या बहिणी प्रचंड खुश. पहिले एक गोष्ट सांगतो, 30 एप्रिलच्या पहिले सर्वांना ई-KYC दुरुस्ती करायला सांगितलेलं आहे. सर्वांना म्हणजे ज्यांचे हप्ते थांबलेले आहेत त्यांना. डिसेंबरपासून नोव्हेंबरपासून तुमचे पण हप्ते थांबले असतील तर तुम्हाला ई-KYC दुरुस्ती करावी लागणार आहे. पटकन दुरुस्ती करून घ्या, कारण 30 एप्रिल ही शेवटची मुदत आहे. या मुदतीत तुम्हाला हे काम करून घ्यायचं आहे. राहिला विषय 3,000 रुपये वाटप संदर्भात. 3,000 रुपये वाटप सुरू होणार आहे असं बोललं जात आहे. सध्या अशा चर्चा पुन्हा सुरू झालेल्या आहेत. तर या संदर्भात काय अपडेट आहे सांगतो तुम्हाला. हे बघा, 2 महिन्याचा निधी मंजूर होऊन आला तर मग 3,000 रुपये वाटप होऊ शकते आणि एकाच महिन्याचा निधी मंजूर होऊन आला तर मग 1,500 रुपये वाटप होऊ शकते. आता 3,000 रुपये संदर्भात मागच्या वेळी पण बोलण्यात आलं होतं, परंतु 1,500 झाले. यावेळेस पण 1,500 रुपये येऊ शकतात. बघू आता JR आल्यावर कळेलच संपूर्ण माहिती. ओके, परंतु हप्ता 1,500 की 3,000 परंतु 20 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान हप्ता येऊ शकतो असा पण अंदाज आहे.